पालक मित्रांनो, छत्रपती एज्युकेट मध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर MBBS स्टुडंट फ्रॉम JMC. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रामधील प्रायव्हेट MBBS कॉलेजचा काय कट ऑफ असू शकतो याबद्दल माहिती घेणार आहोत. 85% कोटासाठी 85% कोटासाठी जो काही प्रायव्हेट कॉलेजसाठी जो काही कट ऑफ असू शकतो त्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जो मी कट ऑफ सांगणार आहे त्यामध्ये मी वेदांता पालघर मेडिकल कॉलेज इन्क्लूड केलेलं नाही. काय इन्क्लूड केलेलं नाही? कारण की या कॉलेजचा असा आहे की या कॉलेजमध्ये तुमची कोणती पण कॅटेगरी असो तुम्हाला पूर्ण फीस भरावी लागते, फुल फीस भरावी लागते. जेवढी काय फीस आहे ती फुल फीस भरावी लागते. त्यामुळे मी या कॉलेजला इन्क्लूड नाही केलेलं आहे याच्यामध्ये. तो सो दॅट वेदांता पालघर वेगळा विषय, याच्याबद्दल मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती देईलच. वेदांता पालघर कोणासाठी ग्रेट अपॉर्च्युनिटी पण आहे हे कॉलेज. जर तुम्हाला MBBS जर करायचं असेल, ते MBBS कोणी हेल्थमध्ये जर करायचं असेल एक ग्रेट अपॉर्च्युनिटी पण आहे. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच्याबद्दल बोलूया थोडक्यात. तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघूया प्रायव्हेट कॉलेजचा. मी जो कट ऑफ सांगत आहे तो एक्सपेक्टेड आहे आणि तो खरं सांगायचं झालं तर प्लस मायनस 5 मार्कांनी कमी होऊ शकतो. म्हणजे जास्त पण होऊ शकतो आणि कमी पण होऊ शकतो. आणि दुसरं म्हणजे तो कट ऑफ जो आहे ते डिपेंड करणार आहे की किती कॉलेज यावर्षी नवीन येतील. आय थिंक आतापर्यंत तो 2चा आकडा फिक्स आहे. त्यामध्ये प्रायव्हेट 2 आकडा फिक्स आहे, तो म्हणजे JMCचा फिक्स आहे आणि त्याच्यानंतर एक प्रायव्हेट येण्याची पण शक्यता आहे. त्यामुळे ते आल्यानंतरच आपल्याला एक्झॅक्टली कळेल की काय कट ऑफ जाऊ शकतो. त्यामुळे हे प्लस मायनस 5 आहे आणि त्याच्यानंतर 450च्या वर आपल्या महाराष्ट्रामध्ये किती विद्यार्थी आहेत म्हणजे आपला SML काय येऊ शकतो यावर पण डिपेंड करतो. 400 प्लस विद्यार्थी किती आहेत किंवा SML आपला काय येईल ते दोन गोष्टीवर डिपेंड करेल आणि ते इनडायरेक्टली SML इंडिकेट करणार आहे 400 प्लस विद्यार्थी. तर हे झालं थोडक्यात. तर विद्यार्थ्यांमध्ये चला बघूया काय कट ऑफ राहू शकतो आपल्या महाराष्ट्रामध्ये. जर कॅटेगरी वाईज जर बघायला गेलं तर ओपन कॅटेगरीमध्ये जर तुम्ही असाल तर 476 मार्क पर्यंत तुम्हाला प्रायव्हेट मेडिकल कॉलेज आपल्या महाराष्ट्रामध्ये आरामात भेटून जाईल. त्याच्यानंतर OBC कॅटेगरीमध्ये 475 मार्क पर्यंत, SCBC कॅटेगरीमध्ये सुद्धा 475 मार्क पर्यंत. जे हे तिन्ही कॅटेगरीचा कट ऑफ विद्यार्थी मित्रांनो लगभग सेम येऊ शकतो. कारण कसं आहे माहिती आहे का विद्यार्थी मित्रांनो, जास्त विद्यार्थी प्रेफरन्स देत नाहीत ओपन कॅटेगरीवाले. तर OBC कॅटेगरीवाले जास्त प्रमाणात देतात म्हणजे फीस वगैरे कमी. SCBC कॅटेगरीमध्ये पण त्यामुळे सेम येऊ शकतो. त्याच्यानंतर SC कॅटेगरीमध्ये जर तुम्हाला 422 मार्क असतील तर तुम्ही सेफ आहात, तुम्हाला आरामात जे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज भेटून जाईल. ST कॅटेगरीमध्ये 325 मार्क, याच्यामध्ये 325 मार्क. PG कॅटेगरीमध्ये 463 मार्क पर्यंत, NT1 कॅटेगरीमध्ये 444 मार्क पर्यंत, NT2 कॅटेगरीमध्ये 472 मार्क पर्यंत आणि NT3 कॅटेगरीमध्ये 470 मार्कापर्यंत. 470 मार्कापर्यंत. NT1 कॅटेगरीमध्ये 444 मार्कापर्यंत, NT2 मध्ये 472 पर्यंत, NT3 मध्ये 470 मार्कापर्यंत आणि NT3 मध्ये 400. तर विद्यार्थी झालं थोडक्यात. यामध्ये कट ऑफ कमी जास्त होऊ शकतो, तो डिपेंड करतो की किती विद्यार्थी पार्टिसिपेट करतात. तर प्रायव्हेट कॉलेजची चॉईस फिलिंग किती विद्यार्थी देतील या 2-3 फॅक्टरवर डिपेंड करणार आहे. पण लगभग असा पण उतरू शकतो, त्यामुळे थोडक्यात राहू द्या. आणि हे जे सांगत आहे मी तुम्हाला ओपन SCBC OBC आणि SCBC यांचा सेम येऊ शकतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, ज्या मुलींची कॅटेगरी SCBC OBC आणि EWS आहे त्या विद्यार्थ्यांनी प्रायव्हेट कॉलेज अवश्य टाकावे. कारण की कसं आहे माहिती आहे का, पण तुमच्याजवळ याचं नॉन क्रिमिनल लेअर असलं पाहिजे. तुम्हाला फीस माफ आहे त्यामुळे प्रायव्हेट कॉलेज टाकणं तुमच्यासाठी खूप गरजेचं आहे. जर तुम्ही प्रायव्हेट कॉलेज टाकलं तर तुम्हाला टोटल फीस पेक्षा फक्त 10%च फीस भरायची आहे कॉलेजला. जर एखाद्या कॉलेजची प्रायव्हेट कॉलेजची फीस जर तुमच्या समजा फॉर एक्झाम्पल समजा 10 लाख रुपये असतील तर तुम्हाला फक्त फीस किती भरायची तर 1 लाख रुपये फीस भरायची आहे. ते असं असल्यामुळे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 10 लाख फीस वाले कॉलेज दोनच आहेत. त्याच्यामुळे तुम्हालाही सांगत आहे, जर तुमची SCBC OBC आणि EWS जर कॅटेगरी असेल तर तुम्ही अवश्य मला वाटतंय आपलं हे टाकावं, तुम्ही प्रायव्हेट कॉलेज टाकावे. मुलींसाठी सांगत आहे, स्पेशली गर्ल्ससाठी आहे, गर्ल्ससाठी सांगत आहे मी. हे झालं विद्यार्थी मित्र थोडक्यात. जर तुम्हाला तुमच्या मार्कवर कोणते कॉलेज भेटू शकते हे जर तुम्हाला माहीत करून घ्यायचे असेल तर तुम्ही तुमचे मार्क कमेंट करा. तुमचे मार्क आणि रँक, ऑल इंडिया रँक कमेंट करा. तुम्हाला मी तुमचं कोणतं कॉलेज भेटू शकते याबद्दल सांगून देईल. धन्यवाद विद्यार्थी व पालकांनो. जर तुम्हाला काउन्सिलिंग बद्दल कसल्याही प्रकारची माहिती पाहिजेत असेल तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि जर काउन्सिलिंग बद्दल कसली अडचण आली तर तुम्ही मला कॉल व DM करू शकता. मी तुम्हाला माहिती अवश्य पुरवेल. धन्यवाद.